सर्वप्रथम उद्याच्या मतदानामध्ये जेवढे मतदार आहेत त्यांनी 100% मतदान करून लोकशाहीचा जो काय उद्या उत्सव आहे विधान परिषदेच्या निवडणुकीचा त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा ही मी एक मंत्री म्हणून सगळ्या मतदारांना विनंती करतो. आणि हे मतदान करत असताना हा देखील आत्मविश्वास व्यक्त करतो की 17 पैकी 6 जागा ह्या महायुतीच्या बिनविरोध झालेल्या आहेत. उरलेल्या 11 जागा ज्या ठिकाणी निवडणुका सुरू आहेत त्या 11च्या 11 ठिकाणी महायुतीचे विधान परिषदेचे आमदार निवडून येतील. परभणीची परिस्थिती देखील महायुतीच्याच बाजूने आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मतदारांचा मिळतोय. आज मी परभणीमध्ये माननीय शिंदे साहेबांच्या आदेशाने आलेलो आहे. मी आता माझ्यासोबत बांगर साहेब आहेत, राजूजी आहेत. मी आता रत्नाकर गुट्टेंना देखील भेटणार आहे, राजेश भेटेकरांना देखील भेटणार आहे, पालकमंत्री महोदयांना भेटणार आहे, बोर्डीकर साहेबांना भेटणार आहे, वडपूरकर साहेबांना भेटणार आहे. त्यामुळे सगळ्यांशी मी चर्चा करून त्यांच्याशी या निवडणुकीच्या संदर्भामधला आढावा असं म्हणणार नाही, पण चर्चा करून मी नाशिकला जाणार आहे. नाही, विरोधकांनी आमच्यावर टीका कधी केली नाही. आणि विरोधक म्हणजे 2-3 ते काय असे काय सगळं महाराष्ट्रातले कोणी एकत्र येऊन आमच्यावर टीका करतात अशातला भाग नाही. आणि हे टीका करणारे कोण आहेत? त्यांनी स्वतःचा पक्ष संपवला ते आमच्यावर टीका करतायत. आणि जर महाराष्ट्रातल्या जनतेला असं वाटत असेल की माननीय शिंदे साहेबांवर यावं, माननीय शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारावं आणि त्याच्यातनं जर काही घडामोडी घडत असतील तर काही लोकांना उगाचच पोटसूळ उठतो. पण त्या पोटसूळाचं रूपांतर कधीही त्यांच्या पक्षाच्या मतामध्ये झालेलं नाही. आज महाराष्ट्रामध्ये निवडणूक लढत असताना वंदनीय बाळासाहेबांच्या विचारानं पुढे जाणारी शिवसेना जी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करते, ही 2 नंबरचा पक्ष म्हणून 3.5 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये उदयाला आलेली आणि हे सगळे आशीर्वाद मतदारांचे आहेत. आता खासदार गेले ते मला माहिती आहे, ते कोणाबरोबर राहणार आहे ते अजून मला कळलेलं नाही. ते आपण संध्याकाळपर्यंत बघू.